आपण सर्व मिळून एका भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक, परम पूज्य परमात्मा एक, सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाने मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन व सामूहिक एकतेचे हवन कार्य आज देऊळगाव बोद्रा या ठिकाणी आयोजित केले आहे आणि या निमित्ताने ही भगवत कार्याची चर्चा बैठक सुरुवात आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच बाबाला वेळोवेळी दुःख सुखामध्ये सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्वांच्या आई वाराणसी आई उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। ही चर्चा बैठक बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम व सेवकावर घडलेले अनुभव या विषयावर होत असते। आताच आपण सर्व सेवकांनी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले, हे तुम्ही ऐकून घेतले। चर्चा बैठकीच्या संचालक महोदयांनी मला मार्गदर्शन करायला सांगितले, पण माझी एवढी हैसियत नाही की मी मार्गदर्शन करू शकतो। मार्गदर्शन हे फक्त बाबाच करू शकत होते आणि आम्ही आपले विचार या मार्गाच्या प्रती कसे आलो, होतो कसे, आल्यानंतर झालो कसे, याच्यावरून आपण आपल्या कुटुंबाच्यावर आपले विचार व्यक्त करू शकतो। आपण या मार्गात आलेले सारे सेवक दुःखी होतो, कोणी भूतबाधाने, कोणी कॅन्सर, टीबी, अनेक रोगांनी, आणि त्याच्यातून एक सर्वात मोठा रोग होता तो व्यसनाचा। या व्यसनाच्या रोगापायी एक व्यक्ती व्यसन करत होता आणि त्याचा पूर्ण कुटुंब त्रासून जात होता, आणि अशातलेच व्यक्ती या मार्गामध्ये 75% 80% आलेले आहेत। आणि ज्या दिवसापासून आपण मार्गदर्शकाकडे गेलो आणि मार्गदर्शकाचे 3 दिवसाचे साधे कार्य दिले, त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा वचनबद्ध केले आणि आपण त्या मार्गदर्शकाच्या घरी जेव्हा विनंतीमध्ये हेच शब्द वापरले, एकच लाईन की मी माझ्या कर्माला चुकलो, याची मला क्षमा द्या। जेव्हा ही लाईन आपण मार्गदर्शकाच्या घरी गेलो त्याच वेळेस भगवंत आपल्या घरी उपस्थित झाला आणि त्या दिवसापासून आपल्याला समाधानी आली। हे प्रत्येक अनुभव प्रत्येक सेवकाला आहे। बाबांनी म्हटलंय, जो सेवक 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचा परिपूर्ण पालन करून आपला प्रपंच साधून परमार्थाचे कार्य करेल, त्याच्या केसाला धक्का लागणार नाही, तो गरीबानी दुखी राहणार नाही, तो अल्पवयात मरणार नाही। अहो हे बाबाचे शब्द आहे। मग आपल्याला करायचं आहे काय? जो दुखी असेल तो आपल्या कर्माला असेल, कारण की आपल्याला कर्म कार्य कर्तव्य हे तिन्ही या मार्गाच्या प्रती सांभाळून करायचे आहे। जर तो नसल करल तर तो की दुखी राहणारच आहे। की बाबाचे प्रत्येक सेवक आहे, बाबांनी म्हटलंय, प्रत्येक वेळेस सांगितलंय की माझ्या भगवंताची कंप्लेंट माझ्यापर्यंत आणायची नाही, कारण की माझा भगवंत कमजोर नाही, तुम्ही घेणारे कमजोर आहात। अहो आम्ही होतो का? आज झालो कसे? या मार्गात यायच्या अगोदर मी 23/8/2002 ला प्रथम मार्गदर्शिकाकडे गेलो। मार्गदर्शिकांनी 3 दिवसाचे कार्य दिले, 3 दिवसाचे 2 दिवस साधे कार्य दिले साफसूफ करायला, आणि 3ऱ्या दिवशी बोलावलं, आणि 25/8/2002 पासून मी या मार्गामध्ये आलो। ज्या दिवसापासून मी मार्गात आलो, या मार्गाच्या प्रती, या भगवत कार्याच्या प्रती मला इतकी आपुलकी आली की पहिला दिवस मला आजही आठवते, की आलेल्या दिवसातल्या यायच्या अगोदरचा आणि यायचा, मला ते दिवस आठवते आज, की मार्गात यायच्या अगोदर मी एवढा फेकलेला होतो, एवढा कोणी विचारत नव्हतं, माझे रिश्तेदार तर मला बोलवतच नव्हते। कधीच रिश्तेदार कोणत्या लग्नामध्ये गेलो नसेल, कोणाच्या कार्यक्रमात गेलो नसेल, कारण की मला पत्रिकाच मिळत नव्हती, ते या विचाराचा व्यक्ती होतो। परंतु या मार्गात आल्यामुळे मला जे मिळालं ते सांभाळून ठेवण्याची गरज मला आहे, कोणाची ऐकायची गरज नाही। बाबांनी म्हटलं, सुने उसका भला नहीं सुने उसका भला।
या मंडपामध्ये जे बसले असतील. आता जोगी साहेबांनी केलंय काय शेवकीनबाईला पण मी का बोललो ते सांगा. म्हणून आपल्याला ऐकून घ्यायचं आहे आणि ऐकून घ्यायचं कसं आहे, या विचारातून आपल्याला काय मिळालं हे घरी जाऊन सांगायचं आहे आणि त्याच्यावरून आपलं कुटुंब कसं सुधारित होईल हे सांगायचं आहे. अहो बाबांनी का नाही केलं? बाबांनी ज्या ज्या पद्धतीने बाबांनी कामठीमध्ये एकाने संडासामध्ये दारू पिली होती साहेब, संडासामध्ये दिगंबरजी इंग्रज त्यांनी संडासात दारू पिली. मार्गात असताना बाबाच्या निवासस्थानी गेला, बाबांनी हाकलून दिलं. मार्गदर्शकाला सांगितलं यांनी दारू पिली. कसे म्हणजे प्रत्येक हा मार्ग बाबांनी म्हटलाय आत्मा हीच परमात्मा आहे. ती परमात्मा कुठं आहे? या आत्म्यामध्ये आहे. अरे बाबांनी काहीच नाही हो, काही असं मोजून तोलून नाही दे. बाबानं असं दिलाय, न तोल के दिया न गिन के दिया न तोल के दिया, मेरे बाबा ने जो भी दिया दिल खोल के दिया, दिल खोल के दिया. असं नाही म्हटलं आहे की एवढं घे आणि एवढं नाही. तर अगोदर आपण काय होतो, आपण दुसऱ्याच्या हाताने आपल्या घरी पूजापाठ करत होतो. पण बाबांनी असे सांगितलं आहे की तूच कर आणि तूच घे. कसं करायचं ते तुमच्यावरती सोपवलं. मी या मार्गामध्ये 23/8/2002 ला आलो आणि माझे त्यागाचे कार्य 28/8/2005 ला झाले. तेव्हापासून मी भगवत कार्यामध्ये जास्त राहतो. कारण की मला ते दिवस आठवते की मी मुलांना एक टाइमचं जेवण नाही घालू शकत होतो. मी माझ्या पत्नीसाठी 50 रुपयाची साडी, पहिले चिंदी बाजार भरत होते साहेब, त्या चिंदी बाजारातून 50 रुपयाची साडी मी माझ्या पत्नीसाठी आणली होती. ते दिवस मला आठवायचे आहे, दिवस विसरायचे नाही. नाही ते गेला गेला जन्म वाया. ठोकर झालो, आज तसंच चालू आहे. कच्ची मध्ये असते थोडा नरम असते, पक्की मध्ये झाला थोडा ठोकर होते आणि 90 होऊन झाले तर खूपच ठोकर होते आणि मार्गदर्शकाला ज्ञान द्यायला लागते. असे भरपूर सेवक झाले. पण आपल्याला ज्ञान ऐकायचं कुणाचं आहे? न मार्गदर्शकाचे ऐकायचे, ना आजच्या चर्चा बैठकीच्या अध्यक्षाची ऐकायची, ना या संचालकाची ऐकायची आहे. जे बाबांनी सांगून गेलाय 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणातून जे बाबाला तुम्हाला दिलाय ना, 4 तत्व 3 शब्द 5 नियम, त्या आधारावर त्या मार्गदर्शिकावर जे जे नियमावली दिली त्या त्या नियमावलीच्या प्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सांगणारे भूत आहे, ऐकणारा कोणी नाही. पण तूच कर आणि तूच घे बाबांनी म्हटलंय आणि आम्हाला तेच करायचंय. हे चर्चा बैठक, शाळा, 9वे हवन, त्यागाचे हवन, सेवक संमेलन, सामूहिक हवन, तिमाही चर्चा बैठक, महिनेवारी चर्चा बैठक, हे सर्व जे शाळा आहेत याच्यामध्ये जाणं गरजेचं आहे. नाही तर आपण 9व्या हवनात पाहतो, 9व्या हवन ज्याच्याकडे राहते, एखादी भोजनाचा कार्यक्रम असला तर 9व्या हवनाच्या चर्चा बैठकीमध्ये 150 लोक देतात आणि जेवणाच्या वेळेला 800 लोक दिसतात. हे कसे? अहो जेवणाला महत्व नाही दिलं बाबांनी. अगोदर बाबाच्या काळामध्ये बाबा बसून असले तर विचारत होते मार्गदर्शकाला की ह्या चर्चा बैठकीमध्ये किंवा या 9व्या हवनामध्ये त्याच्या हवन कार्याच्या वेळी उपस्थित होता. आता अगर नसेल तर याला प्रसाद दे आणि याला याच्या घरी जाऊ दे. पण आज मार्गदर्शकांनी असे शब्द उद्गार काढले तर त्या मार्गदर्शकाच्या मागे खूप बोलतात. अहो असं बोला नको. आपल्याला या मार्गामध्ये आता सर्वात प्रथम दामोजी मोहतुरेने सांगितलं प्रत्येक सेवकाला वाईट व्यसन, कोणता सुधारलेला व्यक्ती आला नाही. सर्व फेकलेले व्यक्ती आले, सर्व दुःखातून आले, पण सर्वात जास्त बेवळे आले आहे. ज्याच्या पत्नीला इज्जत मिळत नव्हती त्यांना आज या मार्गामध्ये या मार्गामध्ये सेवक हा शब्द मिळाला. सेवकांनी कसं वागावं? अरे या मानव धर्माची परिभाषा आहे, मानवानी मानवासेवा मानवासारखे वागावे. आपण कसे वागून राहिलो? आपल्याला वागण्याची गरज आहे. अहो बाबांनी ज्ञान पररस मररस योगी जे म्हटलं आहे ना, बाबांनी तुम्हाला असं ज्ञान दिलं आहे की तुम्ही त्या ज्ञानाच्या आधारावर तुमचं कुटुंब कसा सुखमय होईल हे सांगितलं आहे. त्या 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या आधारावर तुमचं कुटुंब, तुमचं गृहस्थी कशी उंचावली याच्यावर हे सांगितलं आहे. और आम्ही होतो का? मी सांगितलं मला कोणी विचारत नव्हता, पण आज जेवी आहो ते सत्य मर्यादा प्रेमाच्या शिकवणीप्रमाणे आहो. अहो आज सत्य वागणाऱ्या बरोबर खूप कमी लोक, कारण की सत्य को तमीज ही नहीं बात करने की, झूठ देखो कितना मीठा बोलता है.
खोटं बोलणाऱ्या बरोबर खूप दिसतील, कारण की तू गोड बोलते, त्याला कोणासोबत काही घेणं देणं राहत नाही, त्याला आपला स्वार्थ साधावं लागते. अशा स्वार्थी सेवकाबरोबर, मार्गदर्शकाबरोबर, संचालकाबरोबर किंवा अध्यक्षी असेल स्वार्थी, याच्याबरोबर काही संबंध ठेवण्याची गरज. आपला संबंध ठेवायचे आहे 4 तत्व 3 शब्द 5 नियमापासून. अहो मी एक फेकला होतो, बाबांनी आपल्याला स्वाभिमानाने जगवणं शिकवलं आहे. बाबांनी का सांगितलं? अहो बाबांनी जे सांगितलं तेच बोललो. आज बाबा चंदनासारखे शरीर झिजवून गेले ना, म्हणून बाबाला 11 मन चंदनामध्ये विलीन करावं लागलं. बाबा 11 मन चंदनामध्ये विलीन झाले. आणि ही गोष्ट जेव्हा टिपूर पौर्णिमेच्या दिवशी शेरेगा बोट्याला जेव्हा सर्व मंडळाचे पदाधिकारी, मंडळाच्या सोबत राहिलेले बाजीरावजी माटे, कुंभारेजी, आपला दिवाणजी, अनेक लोकांनी तिथं कार्यक्रम होता शेरेगा बोट्याला. आणि तिथं कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला. जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर बाबाला एक गोना, अगोदरच्या जमान्यात गोना म्हणत होते, एक गोना आणि एक बाज, गोना आणि बाज बाबाला दिली. माझा सेवक नंबर आहे 16524. बाबाला एक गोना आणि बाज देण्यात आली आणि गोना. तेव्हा त्या जो तिथला सेवक होता सखारामजी ठाकूर, तो कमीत कमी 100 मीटर वरती बाजीरावजी माटे, दिवाणजी माटेजी यांनी तेवढ्या दूर जाऊन त्याला काय म्हटलं की आमच्यासाठी बी अशी व्यवस्था करून द्या म्हणे. अहो 100 मीटर वरचे बाबांनी शब्द ऐकले आणि पुढचे जेवढे सेवक होते त्यांना बोलावण्यात आला आणि त्यांना सांगितलं आला की आताच्या आता थोड्या वेळ इथून चालते व्हा आणि दुसऱ्या दिवशी 9 वाजता पुन्हा इथं हजर व्हा. आदेश कोणाचा? बाबाचा. आज मार्गदर्शक आदेश करतात. असं म्हणेन तर असं होईल. मी म्हटलं म्हणून तू असं झालं, मग ते कोंबड्यां बकरा. भाऊ कच्चीवाल्याची तर मार्गदर्शकांनी 100 रुपये दिले ना 500 रुपयाचा बकरा खाल्ला. सर्व कंप्लेंट आहे ते पण चुकीचं आहे. मी सर्व मार्गदर्शकांना हात जोडून विनंती करतो, असे करू नका आणि तुम्ही स्वतः दुखाला पात्र होऊ नका. जेव्हा बाबांनी सांगितलं की तुम्ही आता चालले व्हा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या, त्यावेळेस सांगितलं मगाशी दामोदर मोतुरे, श्रावणजी मोतुरे, जसा जो वाल्याचा वाल्मिक झाला, बाबांनी सर्व जेव्हा जायला निघाले तेव्हा श्रावणजी मोतुरेला म्हटलं, ए श्रावण थांब म्हणे, मला हे माहित आहे म्हणे की तू माझ्या चरणाशी रात्रभर काढू शकते. बाबा सर्वांना ओळखत होते. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आले सर्व सेवकगण, तेव्हा सखारामजी ठाकूरच्या वावराकडे जेव्हा फिरायला निघाले त्यावेळेस असे मोठे मोठे चंदनाचे झाड होते सर, चांगले असे. एकच झाड असा आहे चंदनाकाची, तो ओला जडते. आणि तेव्हा बाबाच्या ह्या मुखाचे शब्द आहे. बाबांनी सेवकांनी जेव्हा म्हटलं की बाबा हे चंदनाचे झाड पहा म्हणे किती मोठे मोठे आहे, तेव्हा बाबाच्या मुखातून निघालं 91 मध्ये शब्द निघाले मुखातून काय हे चंदनाचे झाड एक दिवस खूप बहुमूल्य कामात येतील. 6 वर्षानंतर ते चंदनाचे झाडे बाबाच्या अंतिम यात्रेच्या वेळेस कामात आले. आणि कामात आले जेव्हा पहिल्या ट्रिप मध्ये जेव्हा चंदनाचे झाडे गाडीमध्ये घेऊन येत होते त्यावेळेस पकडल्या गेले हो साहेब. त्यावेळेस 3 लोक होते, सावंतजी मोतोरे, विनोदजी मने आणि प्रभाकरजी वाडी. ह्या 3 लोकांनी जेव्हा चंदनाच्या गाड्यामध्ये आणलं आणि पकडले गेले. सेवक कसा असावा? स्वाभिमानी असावा, खोटं नाटं बोलणारा नसावा. इन्स्पेक्टरनी जेव्हा विचारलं याच्यामध्ये काय, सावंतजी मोतूने सांगितलं की सरळ याच्यामध्ये चंदनाचे झाड आहे साहेब म्हणे, आणि हे चंदनाचे झाड महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या अंत्ययात्रेसाठी चालले म्हणे. अहो बुद्धीचा विधाता तुमच्या सर्वाजवळ आहे, लपवण्याची गोष्ट नाही, पण आत्मा हीच परमात्मा सांगितली आहे तुम्हाला. आणि
जेव्हा सांगितलं तर इन्स्पेक्टर काय म्हणते, या रस्त्याने नको जाऊ, या रस्त्याने जा. बुद्धी देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आणि तो प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये विराजमान आहे. तर मग तुम्हाला कसं वागायचं आहे? चोऱ्या करायच्या, खोटं बोलायचं, बायको सांग खोटं बोलून 100 रुपयाची दारू पित होतो पहिले, आताही तेच करायचं आहे की नाही? ते सर्व सोडायचं आहे. पती पत्नी हे एक रथाचे 2 चाक आहे. हो, आम्ही पाहिलंय. तुमचं रे साहेबाची पत्नी आजी इथं उभी आहे. तुमचं रे साहेबाचं तब्येत अमृतसर मध्ये अटॅक आला होता यांना. अमृतसर मध्ये तुमचं रे साहेबाला अटॅक आला होता. बसमध्ये बसलो होतो आणि जेव्हा अटॅक आला डॉक्टर भरती केलं आणि तिथून त्यांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये 13 का 17 किलोमीटर दवाखाना होता. त्या दवाखान्यावर जेव्हा भरली तेव्हा पत्नी पाहिली मी. पत्नी असावी पण आपण चांगली असावं, नाही तर बस काम झाला माझा, का करू तुझा. पती पत्नी बाबांनी सांगितलं एका रथाचे 2 चाक आहे, दोन्ही चाक आहे. रथ म्हणजे रथ चालन केव्हा? पती पत्नी बरोबर राहील तेव्हा. मार्गदर्शिका प्रत्येकाच्या घरची मार्गदर्शिका स्त्री आहे. कारण की मुलाला बाप माय सर्व बोलणं तेच शिकवते, नाही का? बाप तर आपलं जाते, सकाळी जाते, संध्याकाळी येते, नाही का? कायची भाजी करून ठेवली, फलाने हे नाही आवडत, ते नाही आवडत, आधी चालूच आहे. आपण सेवक बनलो तरी मटण पाहिजे रोज खायला. अहो पण कमाईवर मटण आहे. आणि ते चंदनाचं झाड त्या इन्स्पेक्टर सांगितलं दुसऱ्या ट्रिप मध्ये आलं आणि तेच चंदनाचे झाड बाबा सांगितलं केव्हा बाबांनी 91 मध्ये. कामात केव्हा आले? 96 मध्ये. आजी ती गोष्ट आहे. बाबांनी आत्मा परमात्मा सांगितलाय. कसं की भक्ती विन बाबा गोळी अंतरात. कुठं सांगितलं तुम्हाला? भक्ती विन बाबा गोळी अंतरात. भगवंत नांदे मानव मंदिरात. मानव मंदिर ते नागपूरचं नाही. मानव मंदिर हे आहे. भगवंत नांदे मानव मंदिरात. भक्ती विन बाबा गोळी अंतरात. मानव मंदिर सजविण्यासाठी दिन रात जागले. सेवकाचे कष्ट सोसुनी जीवन तुम्ही त्यागले. सेवा निष्काम बाबा करून दिन रात. भक्ती विन बाबा गोळी अंतरात. ही भक्ती बाबांनी सांगितली आहे. परमात्मा हीच आत्मा, हीच परमात्मा, ती आपल्या जवळ आहे. कुठं शोधण्याची गरज नाही. कुठं शोधण्याची गरज नाही. नाही ते गेला गेला जन्म वाया. या प्रकारचं प्रत्येक सेवकांनी जे बाबांनी सांगितलं आहे तेच करायचं आहे. हे तर आपण करतो आपल्या मताची, कर मग आपल्या मताची. प्रत्येक मार्गदर्शक बोलते. कारण की आज जे परिस्थिती चालू आहे त्याच्यावर एक गीत बोलीन. मत भूल अरे इंसान, मत भूल अरे इंसान, हो तेरी नेकी बदी नहीं उससे छुपी, सब देख रहा भगवान. मत भूल अरे इंसान है जिसने बनाया मिटाए वही, फूल कांटों के संग संग खिलाए वही, खेल जीवन मरण का रचाए वही, डाल माटी के पुतले में जान. मत भूल अरे इंसान, मत भूल अरे इंसान. आहे का? जे आपण करत आहोत, आपण फेकले नाचले जे काही होतो, आज जे काही स्वाभिमानाने जगवत आहोत ते बाबाच्या कृपेने, त्या भगवंताच्या कृपेने. नाही आपल्या जवळ काहीच नाही. हो आजी काहीच नाही. या
जो विधाता ने लिखा उसे मान ले. बाबांनी आपल्याला काय सांगितलं? 4 तत्व 30 शब्द 5 नियमाच्या परिपूर्ण पालन करून आपला प्रपंच साधायला सांगितलाय. जो करत नसेल तो आपल्या कर्मानी जाईल, तो दुखी असेल तो आपल्या कर्मानी राहील. पण आपल्याला काय सांगितलं आहे? बाबांनी सांगितलं आहे जो विधाता ने लिखा उसे मान ले, प्राण दे दे वही और वही प्राण ले, तेरे बस में है क्या, तेरे बस में है क्या, ये जरा जान ले. तू है निर्बल तो वो है बलवान, मत भूल अरे इंसान. एवढेच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.